नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. इस्रोला केलेल्या विद्यार्थिनींच्या हस्ते वरप जिल्हा परिषद शाळेत ध्वजारोहण. मुलांच्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमामुळे देशभक्तीचे वातावरण. कल्याण तालुक्यातील वरप जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता 6वी शिकणाऱ्या कुमारी शर्वरी समीर भोईर हिची भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो येथे जाण्याची संधी मिळाली होती. त्यामुळे ही गाव, तालुका, जिल्हा यासाठी अभिमानाची बाब असल्याने आज 80व्या स्वातंत्र्य दिनी तिच्या हस्ते शाळेत ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून गावचे पोलीस पाटील सचिन भोईर, तर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार संजय कांबळे, माजी सदस्य दीपाली भोईर, निलेश कडू हे उपस्थित होते. यांच्यासह ग्रामविकास अधिकारी तानाजी पाखरे, शालेय व्यवस्थापन अध्यक्षा गायकवाड मॅडम, ज्येष्ठ नागरिक गजानन गोंधळे, बलिराम भोईर, बांगर सर आदी मान्यवर उपस्थित होते. सकाळी झेंडावंदन वेळी मुसळधार पाऊस पडत असल्याने पावसातच शर्वरी भोईर हिच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. वंदे मातरम, राष्ट्रगीत, राज्यगीत झाल्यानंतर शाळेच्या हॉलमध्ये संगीत कवायत संचलन विद्यार्थ्यांनी केलं. यानंतर इयत्ता 1 ते 7वीच्या मुलामुलींनी भाषण, देशभक्तीपर डान्स सादर करून भक्तिमय वातावरण निर्माण केले. यावेळी वरप गावचे प्रसिद्ध वकील ॲडव्होकेट भरत काळूराम भोईर पाटील यांचा पुतण्या कैलासवासी अश्विन शरद भोईर यांच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांना जेवणाचे डबे व खाऊ वाटप करण्यात आलं. याप्रसंगी पत्रकार तथा मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान मूल्यमापन समिती सदस्य संजय कांबळे यांनी इस्रोमध्ये निवड झालेल्या कुमारी शर्वरी भोईर हिचे, तिच्या शिक्षकांचे, पालकांचे अभिनंदन केलं व शाळा राबवत असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. यावेळी ज्येष्ठ नागरिक गजानन गोंधळे यांनीही भाषण केले. अनेक पालकांनी शाळेच्या शिक्षकांचं कौतुक केलं. यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.